अशा इकडे तिरकी आल्या पाहिजेत आणि इकडं असं झालं पाहिजे, म्हणजे असं झालं पाहिजे. हे बघा तुम्ही अजून एक मिनिट टाकून आपण उरलाय 3 फुटे अंदाजे उरलाय आपल्याला. ह्यामध्ये आपल्याला फिनिशिंग पट्टी काढून उरलेला जो काही शेव आहे ह्यामध्ये प्रेस करायचं, डोकं झाकून घ्यायचं. आता आपण नवीन मेंबर आहे, नवीन मेंबर आहे म्हटलं काय करायचं ते बघा ताई पण बघा तिथं आपल्याला लॉक घालायचा आहे. कारण आपल्याला इथं पट्टी घालताना हे असं सुटणार बरोबर आहे. तर इथं येत आल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं प्रेस करायचं म्हणजे लॉक राहतोय. एका जरी पडला सुटतो का, सुटतो का, तिथं लॉक टाकल्यामुळे हा तुमचा फायदा होतो. तुम्ही उद्या दिंडीत नाचा लागला दिंडीच्या वेळेला टाकायचंच. महाराजांची जर वेगळी पद्धत असेल महाराजांच्या नाही घ्या काय. त्यानंतर पुढे घ्या. आता आपल्याला 6 इंचाची पट्टी काढायची आहे. किती 6 इंचाची. जरासं आपल्याला डोंगरी पद्धत घ्यायची आपल्याला. डोंगरी डोंगरी म्हणजे काय, एका साईडला डोंगर असतो एका साईडला गाव असतो. त्यामध्ये आपण फेट्यामधूनच दाखवायचं. इकडे डोंगर दाखवायचं इकडे गाव दाखवायचं. 6 इंच म्हणजे थोडी तुमचं ही 6 बोट आहे ना झालं का 6 इंच. एका साईडला असं डोंगर खेचायचा दिसते का सगळ्याला. मी असं असं वर खेचायचं. त्यानंतर हे बघा जी हे आहे डोक्याची जी हित आहे आपली ही अशी ती बघा म्हणजे इथं निर्या बसतात आणि इथून जराशी कोलाटी आहे इथंच ठेवायची. इथं ठेवल्यामुळे काय होतंय तुमच्याचं पोल आत खेचते व्यवस्थित हे बघा त्या निरीच्या आत ठेवायचं. बोलायला शेव काय करायचं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, प्रेस करायचा. डोकं पूर्णपणे झाकून घेतल्यानंतर जो शेव आहे शेव चौका खाली ओढायचा. ओढल्यानंतर काय करायचं सोगा कुठं टाकायचा आहे मागून मागीतल्या मागच्या साईडून जे इथं आहे इथं टाकू शकता किंवा इथं तिरकी इथं घेऊ शकता. इथं एकदम खेचू शकता किंवा इथं